नमस्कार मित्रांनो, हिंद केसरी वडकीचं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये 74 गट पळणार आहेत आज. आणि त्या मैदानात आता टोटल 10 गट पळून झालेत आणि त्या 10 गटामध्ये कोणकोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेत. चला सुरुवात करतोय. गट क्रमांक 1चा निकाल आहे. 1 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास काय माहीत नाही, परंतु शनी शिंगणापूरकरांचा जो चित्र्या नावाचा बैल आहे, जो घरणगीकरांच्या राजासोबत कोणतीही गाडी असू द्या टॉपची, ती गाडी हरवण्याची धमक या चित्र्यामध्ये आहे. आणि नक्कीच या चित्र्याने आज डोळ्याचं पारणं फेडलं आणि 100% आज गुलाल 100% घेईल का काय समजत नाही, परंतु चित्र्या आज सेमीफायनलसाठी पात्र झाला. त्याच्यासोबत जो बैल पळाला होता त्याचं नाव काय माहीत नाही, नक्कीच कमेंट्समध्ये सुचवा आणि सांगा. हे होता गट क्रमांक 1चा निकाल. गट क्रमांक 2चा निकाल आहे. 2 मध्ये एक सुंदर अशी लढत झाली. लढतीचा निकाल आहे बावधनकरांचा हिंद केसरी लक्षा आणि मुळशीकरांचं हिंद केसरी पिस्तूल पळालं. आणि काय गाडी, टॉपचीच गाडी पळाली, लय स्पीड लागलेलं गाडीला. नक्कीच आज चांगला पैरा जुळून आला बरं का. आम्ही कालच सांगितलेला आहे पैरा, आणि नक्कीच तो आपला एक पहिला असा पैरा आहे, तो खरा ठरलेला आहे. आणि नक्कीच पिस्तूल आणि बावधनकरांचा लक्षा या गाडीवरती ड्रायव्हर होते आक्कू ड्रायव्हर, मिलिटरी अपशिंकर. आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा 2 नंबर गटातील या जोडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3 सुटला. 3 मध्ये एक मोठी लढत होती. तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी गायत्री गोल्ड उडीसा फार्म या गाडीचा 1 नंबर आला. तसेच सांडू मिस्त्री तळेगाव यांच्यासुद्धा नावाने ती गाडी पळाली. सुंदर अशी गाडी पळाली. हरण्या पळाला होता त्यांचा. आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. हरण्यासोबत जो बैल पळाला त्याचं नाव काय माहीत नाही, परंतु खूप छान गाडी पळाली. खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा गाडीला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4 सुटला. 4 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी किरण महाराज काळेवाडी या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 5 सुटला. 5चा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी हॉटेल सागर नातेपुते शाहिदबाई मोळे नातेपुते यांचा सचिन पळाला. आणि त्या सचिन सोबत पळाला उजवीला, डावीला पळाला सचिन आणि उजवीला पळाला आगाशिव नगरकरांचा लक्षा. सुंदर अशी गाडी सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे. नक्कीच आज सचिन टॉपच्या पैऱ्यात आहे आणि नक्कीच सचिननं आज चांगली कामगिरी करावी. मालकाचा नाव संबंध महाराष्ट्रामध्ये तो करतोयच, परंतु आदतमधला खोंडा येतो. आणि नक्कीच आज खूप साऱ्या शुभेच्छा सचिन आणि लक्षाला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6चा निकाल आहे. 6 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी अरविंद शेठ भोसले यांचा सायको या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. उरळी कांचन उरळी देवाची यांचा चंदर पळाला. आणि चंदर सोबत जो बैल पळाला होता त्याचं नाव काय माहीत नाही, कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. खूप साऱ्या शुभेच्छा चंदरला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 7चा निकाल आहे. 7 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे हिंद केसरी भोला या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली केलेली आहे. अटील ड्रायव्हर तामखडा जे चिक्याच्या गाडीवरती कारुंडेकरांच्या असतात कायम. आणि नक्कीच बघूया ती गाडी कोणती होती, नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. नाव काय समजलं नाही कोणती गाडी पात्र झाली, परंतु अटील ड्रायव्हर तामखडा यांनी गाडी सेमीसाठी पात्र केलेली. खूप साऱ्या शुभेच्छा अटील ड्रायव्हर तामखडा यांना. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 8 सुटला आणि 8चा निकाल सगळ्या महाराष्ट्रानं बघितला. काय गाडी पळाली, काय सुट्टा निकाल घेतला. आणि नक्कीच फायनलची प्रबळ दावेदार असेल हा मथुर बिनजोडचा बादशाह कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवलीकर कल्याण यांचं पब्लिकचं ओरिजिनल भिताड. ज्या बैलानं सलग 5 वर्ष मुंबई 5 वर्ष बिनजोडचा बादशाह राहिलेला आणि भारत केसरीचा मानकरी मिळवलेला असा हा मथुर. मागच्या वर्षीचा हिंद केसरी त्याच मैदानाचा वडकीचा 1 नंबरचा मानकरी असलेला मथुर पळाला होता अमित शेठ भाडरे यांच्या हिंद केसरी चिमण्यासोबत. आणि नक्कीच चिमण्या आणि मथुर आज कुणाला ऐकत नाही असं वाटतंय. लय स्पीड लागले, गाडी ऐकली नाही गटाला कुणालाच. 2 गाड्या होत्या, परंतु त्या 2 गाड्यातली एक फॉल झाली आणि 1 गाडी होती परंतु खूप मागे राहिली. आणि गाडीवरती ड्रायव्हर होते छत्रपती संभाजीनगरकरांचे छोटू धुरकरी हे ड्रायव्हर होते. खूप साऱ्या शुभेच्छा मथुर आणि चिमण्याला. गट क्रमांक 9चा निकाल आहे. 9 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी 22-11 सोन्या पळाला. बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा सोन्या पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केलेली आहे सनी ड्रायव्हर उरळी देवाची यांनी. गट क्रमांक 10 मध्ये धक्कादायक निकाल आला. महान भारत केसरी द्वारलीचा हरण्या पब्लिकने गाडी लागली होती. गाडी फॉल झाली. काय होतंय काय समजणं झाली. हरण्याला मोठ्या मैदानात गाडी फॉल होती हरण्याची. नक्कीच बघावं लागेल काय
पहिला कोण आता काय समजलेलं नाही, परंतु ती गाडी तास क्रमांक 4 वरून धावलेली ती गाडी जिंकलेली आहे. हे होते 1 ते 10चे निकाल. 74चे निकाल आज तुम्हाला मी सगळ्यांना सांगणार आहे. धन्यवाद.